दाऊद इब्राहिम कुठे आहे माहित नसल्याची केंद्र सरकारची संसदेत माहिती। पण वाद झाल्यानंतर सरकारचा बचावात्मक पवित्रा दाऊदचा नेमका ठाव ठिकाणा माहिती नसल्याचं गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण। राज्यात अनेक ठिकाणी पार पडल्या जिल्हा बँकांच्या निवडणुका। स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाच्या असल्यानं निवडणुका ठरल्या लक्षवेधी। 7 मेला होणार मतमोजणी। सांगली, अहमदनगर, नांदेड, बीड आणि जळगावच्या लढतींनी वेधून घेतलं सर्वांचं लक्ष। नगरमध्ये थोरात आणि विखे आमने-सामने, बीडमध्ये पुन्हा पंकजा विरुद्ध धनंजय आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे विरोधक एकवटले। नागपूरमध्ये डॉक्टर तरुणीचा हुंडाबळी। 51 दिवस उलटूनही पोलिसांनी दाखल केला नाही गुन्हा, तर योग्य तपास करून गुन्हा दाखल करू पोलिसांचं उत्तर। कोल्हापूरमध्ये गारांसह पावसाची हजेरी। सूर्यफुलांच्या पिकाला मोठा धोका। रायगडमधल्या महाडमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस। औरंगाबादमध्येही रिमझिम। पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर अभयारण्यात पार पडली वन्य प्राण्यांची गणना। सर्वसामान्य प्राणीप्रेमींनाही करायला मिळाली जंगलाची सफर। आणि आता मराठी निर्मात्यांना मल्टीप्लेक्स कडून दुसऱ्या आठवड्यातही मिळणार उत्पन्नातला 45% वाटा। राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्माते आणि मल्टीप्लेक्स चालक यांच्यात झाली सहमती।